भीमराव कडळे पाटील BKPV 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य हे आपल्याला माहित असतील। स्वामी शंकराचार्य जे योगी सरकारच्या विरोधात प्रायगधाम मध्ये आंदोलनाला बसले होते आणि त्यांनी योगीवरती टीका टिप्पणी, योगीची पोलखोल केली होती उत्तर प्रदेश सरकारची तसेच केंद्र सरकारची। तर आता त्यांच्यावरती अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। कोर्टानं तो गुन्हा दाखल केलेला आहे। तर हे सगळं कधी घडलंय? ज्यावेळेस योगी सरकारच्या विरोधात हे शंकराचार्य उपोषणाला बसले, तिथं त्या प्रायगधाम मध्ये शाही स्नानासाठी तिथं गेले असता त्यांना रोखलं गेलं सरकारच्या विरोधात बोलते म्हणून। पोलिसांनी धरून तिकडे लांब नेऊन सोडून दिलं। तर आता त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। झोंसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्र आणि देशामध्ये पाखंडबाजांना काही कमी नाही असं म्हणता येईल। म्हणजे आपल्या देशामध्ये साधू संत महंत यांचं पाखंडीबाजीकरण एवढं सुरू आहे की प्रत्येक महाराजावरती बलात्काराचे आरोप आहेत। तो सत्ताधारी असो, सत्तेमध्ये असलेला असो किंवा विरोधातला असो, म्हणजे कोणी जरी महाराज झाला तरी त्याच्यावरती बलात्काराचे आरोप। म्हणजे जसं की बाबा गुजरातचा महाराज असेल, राम रहीम असेल तो हरियाणाचा, सगळ्या महाराजांवरती लहान मुलींचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणी आरोप दाखल आहेत। आता हिंदू मुस्लिम करता करता आता हिंदू सुद्धा वाद पेटलेला आहे देशामध्ये आणि देश हा आता गृह युद्धाच्या तयारीत असल्याचं एकंदरीत आपल्याला दिसते। म्हणजे हिंदू मुस्लिम शीख इसाई पारशी ह्या सगळ्यांमध्ये वादविवाद लावण्यामध्ये सरकार हे यशस्वी ठरलेलं आहे आणि जनता सुद्धा आपल्या देशाची भटकंती असते। तर हे प्रकरण नेमकं बघा सुरू झालं योगी सरकारच्या विरोधामध्ये, जे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे उपोषणाला बसले होते आणि त्यांनी वारंवार मोदी सरकारच्या विरोधात असेल किंवा केंद्र सरकारच्या विरोधात असेल विधान करत होते आणि त्यामुळे त्यांना प्रायगधाम मध्ये शाही स्नानाला अडवण्यात आलं। शाही स्नान करू दिलं नाही। त्यानंतर ते आंदोलनाला बसले, उपोषणाला बसले मोदी सरकारच्या विरोधात आणि तिथूनच खरा हा संघर्ष सुरू झाला। त्यानंतर त्याच्यावरती एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी FIR दाखल करण्यात आली आणि ती प्रयागराज जे आहे, प्रयागराजच्या झोंसी पोलीस ठाण्यामध्ये FIR दाखल करण्यात आलेली आहे। या FIR मध्ये शंकराचार्याचे शिष्य मुकुंदानंद यांचेही नाव आहे। झोंसी पोलीस ठाण्याचे प्रभारी महेश मिश्रा यांच्या माहितीनुसार 2 ते 3 अज्ञात व्यक्तींविरोधात फोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। म्हणजे यांच्यासहित खरं तर जागतिक रामभद्राचार्य यांचे शिष्य आशुतोष ब्रह्मचारी महाराज यांच्या याचिकेवर प्रयागराजच्या फोक्सो न्यायालयाने शनिवारी FIR दाखल करण्याचे आदेश दिले। म्हणजे हे साधू माणसांच्यामध्ये सगळा वाद लागलेला आहे आणि हे सगळे बलात्कारीच आहेत। म्हणजे सगळ्यांवरती बलात्काराचे आरोप आहेत। लैंगिक शोषणा प्रकरणी प्रत्येकावरती आरोप दाखल केलेले आहे, परंतु सरकार ह्यांचं हिंदुत्ववादी असल्यामुळे कोणावरती गुन्हे दाखल झालेले नव्हते आतापर्यंत। तर आशुतोष ब्रह्मचारी यांनी न्यायालयात 2 मुलींना हजर करून गंभीर आरोप केले। म्हणजे आता बघा, हे प्रकरण सगळं घडल्यानंतर 2 मुलींना कोर्टात हजर केलं आणि त्या मुलींना कोर्टाला सांगितलं, त्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। न्यायालयाने 13 फेब्रुवारी रोजी आपला आदेश राखून ठेवला होता, तर तो आदेश सुद्धा पारित झाला की बाबा ह्यांच्यावरती गुन्हा दाखल करा। त्यांनी असं सुद्धा म्हणलं की आम्ही रोज पोलीस स्टेशनला जात होतो, पोलिसांकडे जात होतो, परंतु पोलिसांनी आमची कसलीही तक्रार दाखल करून घेतलेली नाही असंही सांगितलं होतं। त्याचबरोबर न्यायाच्या मंदिरात आलो तेव्हा आम्हाला न्याय मिळाला असं यांनी महाराजांनी सांगितलेलं आहे। आता तो स्पष्टपणे सांगू, शिष्यांसोबत लैंगिक शोषण व लैंगिक
याचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. म्हणजे न्यायालयामध्ये हे सांगितलेलं आहे. अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की रामचंद्र भद्राचार्य यांचे शिष्य मुकुंदानंद यांनी केस केली आहे आणि हिस्ट्रीस्टर याची सुद्धा चौकशी करून सत्य समोर येईल असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आता 5 मुद्द्यांमध्ये FIR काय म्हणते बघा. FIR मध्ये काय नोंदलेलं आहे. आशुतोष ब्रह्मचारी महाराज यांनी FIR मध्ये सांगितले की माझ्या ट्रस्टमध्ये माघ मेळ्यात श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीसाठी माता शंकुरबरी देवीचा महायज्ञ केला जातो. शिबिरात 2 अल्पवयीन शिष्य आल्या होत्या, म्हणजे मुली, अल्पवयीन मुली आल्या होत्या. त्याच माझ्या समोर अनेक खुलासे झाले. साधूंमध्येच भांडण लागले. हे अल्पवयीन शिष्यांनी सांगितले की आम्ही असुरक्षित आहोत, आम्हाला पोलीस संरक्षण आणि न्यायिक मदत दिली जावी. मुलींनी सांगितले आणि आम्ही मुक्तेश्वरानंद आणि त्यांच्या सहकार्यांनी आम्हाला त्यांच्या सोबत ठेवले. अनेक वेळा कुकर्म त्यांनी केले आमच्या सोबत, म्हणजे असं मुलींनी सुद्धा सांगितलंय. तर पुन्हा तिसरं काय म्हणता येते. अल्पवयीन मुलींनी सांगितले की महाकुंभ 2025 दरम्यान मेळा क्षेत्रातही कुकर्म केले गेले. माघ मेळा 2026 मध्येही आमच्या सोबत कुकर्म केले गेले. अविमुक्तेश्वरानंदाचे शिष्य मुलांना हे सांगून दबाव आणत होते की गुरु सेवा आणि यातूनच आशीर्वाद मिळतो. अविमुक्तेश्वरानंद यांच्या गाडीत जबरदस्ती करत होते. त्यांना अविमुक्तेश्वरांसोबत झोपायला सांगितले जात होते. म्हणजे हे FIR मध्ये नोंदलेलं आहे मित्रांनो सगळं. त्यानंतर आशुतोष ब्रह्मचारी यांनी दावा केला आहे की दोन्ही मुली संधी मिळताच आमच्या शिबिरात आल्या, म्हणजे त्यांच्या शिबिरात, शंकराचार्याच्या शिबिर सोडून यांच्या शिबिरात आल्या. आणि 24 जानेवारी रोजी जोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 25 जानेवारी रोजी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक माघ मेळा यांनी ईमेलद्वारे तक्रार दिली. 27 जानेवारीला पोलीस अधीक्षक माघ मेळा यांना पोस्टाने तक्रार करण्यात आली. 8वा कॉलम काय म्हणतो. 8 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही म्हणून न्यायालयाचा आश्रय घेतला. विशेष पोक्सो न्यायालयाने 21 फेब्रुवारी 2026 रोजी FIR नोंदवण्याचे आदेश दिले. म्हणजे सगळं प्रकरण बघा किती गंभीर. हे सगळे साधू संत आहेत, सगळे हे बलात्कारी आहेत, सगळ्यांवरती गुन्हे दाखल आहेत. लहान लहान मुलींचं लैंगिक शोषण जे करतात, जे आपण जी एपेस्टीन फाईल जी इतर देशात, म्हणजे अमेरिकेतली एपेस्टीन फाईल आपण पाहतोय की अमेरिकेतच अशा घटना घडतात असं आपण म्हणतो, परंतु ह्या सगळ्या घटना भारतात सुद्धा घडतायत. आणि भारतामध्ये सुद्धा जवळपास 5 वर्षामध्ये 13 लाख मुली बेपत्ता झालेल्या आहेत. त्यांचा कसलाही आतापर्यंत तपास लागलेला नाही. आता न्यायालयाने म्हणले आहे शंकराचार्य आणि त्यांच्या शिष्यांवर गंभीर आरोप आहेत. यापूर्वी पोक्सो न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांचे संदर्भ दिला होता. ते म्हणाले प्रत्येक प्रकरणामध्ये FIR नोंदवणे अनिवार्य नसते. मॅजिस्ट्रेट दंडाधिकारी, आता हे सगळं पुढं ह्या प्रकरणामध्ये जे काय आहे, आता न्यायाधीश महोदयांनी सगळं हे पुढं केलेलं आहे. आता पोलीस सुद्धा त्या शंकराचार्य आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांना अटक करण्यासाठी गेलेले आहेत. मात्र आता या सगळ्या लोकांमध्ये म्हणजे बघा आपण पाहत होतो की हिंदू मुस्लिम हा वाद दंगा पेटवला जात होता देशामध्ये. पूर्वी भारत पाकिस्तान केलं जात होतं. आता अंतर्गत हिंदू मुस्लिम केलं जाते. मुसलमान जिथं दिसेल तिथं त्याला मारहाण केली जाते. आता ते सुरू असताना सुद्धा आता ख्रिश्चन समाजाला सुद्धा टार्गेट केलं जातंय. आणि आता काहीच विरोधामध्ये बोलणारे जे हिंदू समाजाचेच काही आहेत लोक, यांना सुद्धा आता टार्गेट केलं जातंय. म्हणजे हिंदू सुद्धा हा देशामध्ये वाद पेटलेला आहे. आणि हा वाद फार मोठ्या गृहयुद्धाकडे हा जातोय असंच आपल्याला एकंदरीत दिसतोय. म्हणजे हिंदू सुद्धा या देशामध्ये सुरक्षित आहे की नाही असंही म्हणता येईल. म्हणजे हिंदू सुद्धा आता वाद जोरदार पेटलेला आहे. एक तर त्या शंकराचार्य यांनी मोदी सरकार आणि योगी सरकारच्या विरोधात जो दंडोका उगारला होता, वारंवार पत्रकार मीडियाला बोलवून किल्पा देणे, वारंवार त्यांना सांगणे की बाबा
योगी सरकारच्या चुका सांगणे, मोदी सरकारच्या चुका सांगणे हे सांगितलं जात होतं. आणि यामुळंच शंकराचार्य सुद्धा वादाच्या भोवऱ्यात आले. आणि आता शंकराचार्यावरती सुद्धा फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. म्हणजे लहान मुलीचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बघा आता हे 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 साधू आहे, महाराज आहे, ह्यांनी त्या 2 मुलींना सोबत घेऊन कोर्टामध्ये केस दाखल केली होती. आता हे कधीच प्रकरण आहे, जेव्हा आता हे शंकराचार्य योगी आणि मोदीच्या विरोधात बोलायला सुरुवात केली, तेव्हापासून हे प्री प्लॅनिंग करून हे सगळं केलं असल्याचं हे आपल्याला सध्या आता दिसतंय. म्हणजे बघा, आंदोलनाला बसले त्यानंतरच FIR दाखल झाला. एवढे दिवस ते दाखल झालेलं नव्हतं, परंतु आता मात्र FIR दाखल झाली. आणि ह्या FIR मुळे ह्या साधू संत महंत हे जे आहेत देशातले, काय जे शक्तिपीठ काय जे आपलं आहे, ह्याच्यामध्ये मात्र वादंग सुरू झालाय असंच एकंदरीत म्हणता येईल. यापूर्वी हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन, हिंदू बौद्ध, हिंदू पारशी असं जे लढाई सुरू होती, ती आता मात्र हिंदू सुद्धा आता जोरदार सुरू झालेले आहेत. आता काही साधू संत शंकराचार्याच्या पाठीशी उभे राहतील, काही विरोधात उभे राहतील आणि एकमेकाचा वाद मात्र हा टोकाला जाईल, असंच काहीच आपल्याला दिसतंय. याच्यामध्ये सत्ता ही भारतीय जनता पक्षाची आहे आणि भाजपच्या सत्तेमध्ये जो भाजपच्या बाजूने बोलतो त्यालाच मदत केली जाते, जो विरोधात बोलतो त्याला मात्र मदत केली जात नाही, दांडोक्यानं धोपटून त्याला बाहेर फेकून दिलं जातं. असंच काहीच चित्र आपल्याला आता ह्या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला दिसतंय. मात्र हे सगळे पाखंडी एकमेकाच्या विरोधामध्ये उठलेत एवढंच खरं आहे. आणि ह्या सगळ्यांवरती आसाराम बापू असेल, राम रहीम असेल, असे अनेक महाराज, अनेक खासदार, भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते, ह्या सगळ्यांवरती बलात्कारांच्या आरोपाने हे सगळे बलात्कारी आहेत. ह्या सगळ्यांवरती मकोका अंतर्गत नव्हे तर फाशीची शिक्षा अशा सगळ्या लोकांना दिली पाहिजे, तरच ही अशी प्रकरणं कुठेतरी थांबतील मित्रांनो. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.